प्रशांत कोरटकर अखेर जेलमधून बाहेर। कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडी भोगणाऱ्या कोरटकरची जामिनावर सुटका। कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयानं कोरटकरला दिला होता सशर्त जामीन। छत्रपतींचा अवमान आणि इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरवर कोल्हापुरात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। या प्रकरणी जवळपास 1 महिना पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कोरटकरला कोल्हापूर पोलिसांच्या पथकानं तेलंगणा राज्यातून अटक केली। कोल्हापुरात आणल्यानंतर कोरटकरला सुरुवातीला 5 दिवसांची पोलीस कोठडी आणि त्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयानं सुनावलेली होती। या न्यायालयीन कोठडीत असताना प्रशांत कोरटकरने 2 वेळा जामिनासाठी अर्ज केला होता। सुरुवातीला न्यायालयानं कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दुसऱ्यांदा त्याचा जामीन अर्ज मंजूर झाला। 9 एप्रिल बुधवारी कोरटकरचा जामीन मंजूर झाल्यानंतर कार्यालयीन सुट्टीमुळे कोरटकरला पुढच्या 2 रात्री देखील तुरुंगातच काढाव्या लागल्या। शुक्रवारी 11 एप्रिल रोजी जामिनाची सर्व न्यायिक प्रक्रिया पार पाडल्यानंतर कोरटकरला दुपारी जेल बाहेर काढण्यात आलं। यावेळी कोरटकरची पोलीस संरक्षणाची मागणी मान्य झाल्यामुळे कडक पोलीस बंदोबस्त कळंबा येथील मध्यवर्ती कारागृह परिसरात ठेवण्यात आला होता। तर 2 गाड्यांसह पोलीस संरक्षणात प्रशांत कोरटकर असणाऱ्या गाडीला कारागृहाबाहेर पाठवण्यात आलं। प्रशांत कोरटकरच्या गाडीला कोल्हापूर विमानतळापर्यंत पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं। सध्या फक्त जामिनावर कोरटकरची सुटका झाली असल्यामुळे पुढे जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तपासकामी जेव्हा बोलवलं जाईल तेव्हा कोरटकरने स्वतः हजर राहणं अपेक्षित आहे। दरम्यान छत्रपतीबद्दलच्या अवमानकारक वक्तव्यामुळे महाराष्ट्रभर प्रशांत कोरटकर विरोधात तीव्र भावना आहेत। त्यामुळे या प्रकरणाचा तपास पुढे कसा आणि किती पुढे जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महासत्ता लाईव्हसाठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।